भारतानं जो पाकिस्तानवरती हमला केला असं पाकिस्तानला वाटते, पण भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला नाही. अरे भारतासारखा देश जगात नाही. भारत आतापर्यंत दुश्मनाला मित्र बनवण्याच्या मार्गावर होता, पण दुश्मन मित्र बनला नाही. म्हणून भारतानं जो हमला केला हा पाकिस्तानवर केलेला नाही. तुमचा गैरसमज होतो की पाकिस्तानवर हमला केला, 9 बॉम्ब टाकले, 9 ठिकाणी हमले केले, हे चुकीचं आहे. भारतानं जो हमला केला तो पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवाद, आतंकवादी, जे आतंकवादी जगाला त्रास देतात, ज्या आतंकवाद्यामुळं आमच्या बहिणीचा सिंदूर उजळला जातो, ज्या आतंकवाद्यामुळं आमच्या बहिणी उद्ध्वस्त व्हायला लागल्यात, आमच्या भारतामध्ये बॉम्बस्फोट व्हायला लागलेत, अशा आतंकवाद्याचा आणि अशा दहशतवादीचा जो अड्डा आहे तो अड्डा संपवण्याचं आणि दहशतवाद्याला संपवण्याचं काम मात्र भारताने केलेलं आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी बॉम्ब टाकलेले आहेत, बॉम्बच म्हणावं लागेल त्याला, त्या ठिकाणी हमले केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये अवंतर लोक मेलेले नाहीत, अवंतर ठिकाणी कोणता हमला केलेला नाही. कारण भारत जाणून आहे की निरपराध निष्पाप लेकरांना, बायांना, माणसांना मारलं नाही, त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. जे खराब लोक आहेत ते त्याच्यामध्ये मेलेले आहेत. अरे आमच्या शिवाजी महाराजांनी सुद्धा मुस्लिम समाजावर हमले केले, खूप हमले केले, पण ते मुस्लिम समाज कोणते, सगळ्या मुस्लिम समाजावर नाही केले. ज्यामध्ये जे खराब होते, निरपराध लोकांना मारणारे, हिंदू लोकांवर अटक करणारे, असे जे मुस्लिम होते, छळ करणारे, अशा लोकांवर शिवाजी महाराजांना हमले केलेले आहे. शिवाजी महाराजांची जी नीती होती ती सर्वात चांगली नीती होती आणि तीच नीती आम्ही आजमावलेली आहे. कारण तुम्ही काही न विचारताना गोळ्या घातल्या, काही न सांगताना गोळ्या घातल्या, कधी कधी बॉम्बस्फोट केले, मग तुमच्यासारखं आम्हाला वागायला नको का? पण तुम्ही म्हणू शकत नाही भारतानं हमला केला म्हणून, कारण आम्ही तुमच्यावर हमलाच केला नाही. कारण आतापर्यंत कितीच बॉम्बस्फोट झाले पाकिस्तानने केले भारतावरती. भारताचे निरपराध 26/11चा हमला, बरेच हमले, बरेच म्हणजे तारखे ध्यानात नाही इतके हमले केलेत पाकिस्ताननं. आणि शेवटी काय केलं माहिती आहे? शेवटी काय सांगितलं? आम्ही हमलाच केला नाही, आमचं हेच नाही, आमचं तेच नाही, आम्ही याच्यातले नाही, आम्ही त्याच्यातले नाही, खोटे उत्तरं देत गेले. जो बी पाकिस्तानचा पंतप्रधान झाला त्यांना खोटे उत्तरं देत गेला. अरे किती दिवस खोटे उत्तर देता? हां, तुम्हाला जर समजा जर गांडीला जर मुंगळा डसला तर तुम्हाला वाटते की मला मुंगळा डसला. अरे मग दुसऱ्याला डसल्याचं काही जरा भान ठेवा ना, काही जरा भान ठेवा ना तुम्ही. भारतानं काय केलं तुमचं? अरे तुम्ही रक्तमासाचे, आम्ही रक्तमासाचे, हे तुम्हाला लेकरं बाळ आहे, आम्हाला लेकरं बाळ आहे, आणि आमच्या लेकरा बाळा, आमच्या भारतीयावर तुम्ही हमले करता आणि काही न करताना त्यांना मारून टाकता गोळ्या घालून. किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार आहे? अरे भारताला कमी समजू नका, भारताला कमी समजू नका, हे आम्ही तुम्हाला सांगायला आलो. पहलगाम हमल्याचा जो बदला घेतला आहे आत्ता भारतानं, हे तुम्हाला दाखवून दिले. अरे वाघाचा पंजा फक्त वरी केलेला आहे, दाखवलेला आहे की वाघाचा पंजा आहे, समजलं का? आणि अजून जबडा उघडायचा राहिला आहे. तुम्ही जर नखरे करसाल पाकिस्तानवालो, तुम्ही जर नखरे करसाल तर आमचा भारत तुमच्या सडेतोड उत्तर द्यायला तयार आहे. आमच्या भारतातले जर तुमच्या बंदुकीनं मोडू शकतात, तुम्ही त्यांना मारू शकता आणि ते मरतात बिचारे, हे जर भारत करू शकतो तर न मरण्याचं नाटक करून काही हो म्हणा, पण तुम्हाला संपल्याशी सोडणार नाही. आमचे भारतीय जवान इतके परिपक्व आहेत. अरे भारतीय जवानापेक्षा आमच्या भारतामध्ये, आमच्या एका राष्ट्रामध्ये बगर लग्नाचीच मुलं किती मोठी आहेत. त्यांच्या अंगात रक्त सळसळतं आहे, त्यांना राग येतो, त्यांना सैन्यात भरती व्हावं वाटतंय. अरे त्यांना सैन्यात भरती जरी नाही केलं ना तर त्यांचा आबडधोबड का नियम होईन, पण पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. एवढी ताकद, एवढी हिंमत
आणि एवढे नियम आमच्या भारतीय माणसाजवळ आहेत. आणि अविवाहित जे मुलं आहेत ते तर बंदुकीच नाही, पण ते तुम्हाला कुदू आणतील, खुंब्यान आणतील, बुक्यान आणतील. ते म्हणते राहू द्या, यानं आपल्या बहिणीचा छेड केला आहे, आपल्या लोकांचा छेड केला, यांना खुंब्यान आणून द्या, लाता बुक्यान आणून द्या. अरे एखाद्या जत्रेमध्ये एखादा खिशे कापूस जर कोणाच्या हातात जर सापडला तर लोक बेदम मारतात. तुम्हाला गोळ्या घालून मारणार नाही आमचा भारतीय. तुम्हाला इतका आणल तिथून भारत पाकिस्तानच्या बाँड्रीहून, पाकिस्तानमधून घराघरात घुसून आणल. आणि आमच्या खेडोपाडीत खेड्यामध्ये एक 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 पाकिस्तानी देईल. आणि एक एक पाकिस्तानी दिला तर बाया माणसं इतके आणतील आणि पुन्हा त्याला दर्शक चुपून ठेवतील, पुन्हा त्याला भाकर देतील. कारण आमचा देश प्रेम करणार आहे. त्याला भाकर दिलं, त्याला पाणी देतील, रातभर बांधून ठेवतील, मच्छर खातील. एक दिवस झाला की पुन्हा त्याला खुंब्या आणतील, पुन्हा आणतील, असं करतील. पुन्हा एक दिवस बांधून दिलं, पुन्हा आणतील, पुन्हा देतील. अरे तुम्ही बेमौत मरण्याच्या लायकीचे. तुम्हाला एकदम गोळी घालून मजा नाही. तुम्हाला गोळी घालून डायरेक्ट मारून ही मजा आम्हाला येत नाही. आम्हाला मजा तुम्हाला खुंब्यान हाणण्याची येते, तुम्हाला ठेचून काढायची येते. असा टाईम तुम्ही आणू नका. असा टाईम, अरे तुम्ही आमचे मित्र बनावं. तुम्ही तरी कोणते येतं? अरे भारताची चावला देणं तुम्ही. तुमच्या अंगात जे रक्त आहे भारताचं खाल्लेलं रक्त आहे रे. तुम्ही असं समजू नका की सिंधू नदी बंद झाली, सिंधू नदीचं पाणी बंद झालं आहे. अरे सिंधू नदीचं पाणी आता बंद झालं उन्हाळ्यात, पण पावसाळ्यात सिंधू नदी भरली की दिली फोडून की जा तिकडे वाहून. तुम्हाला असं गोळी घालून मारायचंच नाही. आता भड वाहून गेले की तुम्ही तिकडे वाहून गेले ह्या पुरी, आणि पुन्हा बंद करून ठेवायची. पुन्हा बंद केली की पुन्हा पाणी सोडायचं की पुन्हा तुमचा सत्यानाश. अशा पद्धतीचे तुम्हाला मारायचे. तुम्ही आमची बरोबरी करू नका, आमचा नान करू नका. अरे आमच्या देशात 33 कोटी देव होऊन गेले. आमच्या देशावर कित्येक लोकांनी राज्य करून गेलं, पण आमचा देश सगळ्या देशामध्ये हुशार झालेला देश आहे. म्हणूनच भारत म्हटलं जाते, भारत माता की जय म्हटलं जातं. अरे आमच्या भारताचे संस्कार बघून तुम्ही शिकलात खूप काही, पण तुम्ही काय म्हणू शकता? काहीच नाही. आमच्या भारताला इंडिया नाव आहे, भारत नाव आहे, काय नाव नाहीत. 33 कोटी देवांनी राज्य आमच्या भारतामध्ये केलेलं आहे. अशा भारताची अवलाद तुम्ही गलिच्छ पाकिस्तान लोके आहात. तुमच्याबद्दल आमचा हे नाही. तुम्ही चांगले वागा ना, काय फरक पडाल तुम्हाला चांगले वागायला? तुम्ही जरा विचार करा. अरे माणसासारखे वागा, माणसासारखे राहा. युद्ध चांगलं नाही, पण युद्धाचा टाईम तुम्ही आणलेला आहे. आमच्यावर तुम्ही टाईम आणला तुमच्यासोबत युद्ध करायचा. आम्ही लपणारे, चपणारे, वाकणारे लोक नाही, मोडणारे लोक नाही. अरे आम्ही बिनधास्त जगणारे आणि बिनधास्त तुमच्या घरात येऊन कुदू मारणारे, ठेचून मारणारे आणि तुम्हाला मोकळं शेव करून टाकणारे. आणि भारताच्या नकाशावरच काय, पण जगातून तुमचं नाव मिटवणारे आणि तुमचे हाडे न ठेवणारे असा भारत आम्ही आहेत. आणि भारताची अवलाद आम्ही आहे. कितीक वेळेस तुमच्यासोबत आम्ही प्रयत्न करून पाहिले, पण तुम्ही कुठंतरी हमला करण्याच्या मार्गावरच आहे. आम्हाला नव्हते हमला करतात का? दुसऱ्याचे हमले नाही करत का? आम्हाला बॉम्ब टाकता येत नाहीत का? अरे काहीतरी सुधरा, काहीतरी करा. म्हणून भारताचा नान तुम्ही करायचं नाही. भारताच्या नांदीत जर तुम्ही लागसाल तर तुम्हाला एक साधारण काल परवा झालेला 9 ठिकाणी जो हमले केले हे फक्त तुम्हाला टेनर दाखवलेलं आहे. अजून तर पिक्चर बाकी आहे. हे टेनर आहे, अजून खूप मोठं राहिलं आहे. आणि खूप मोठं केल्यानंतर हे काहीतरी लेकरांनी खेळल्यासारखे तुम्हाला 9 ठिकाणी हे दाखवले की भारत करू शकतो का नाही करू शकत, भारतात हिंमत आहे का नाही हिंमत, हे फक्त तुम्हाला दाखवलं आहे. फक्त दाखवलं आहे. तुम्हाला झोपत भारत मारणार नाही, उजागर तुमच्या घरात येऊन तुम्हाला मारल, एवढं ध्यान ठेवा. अरे तुम्ही दिवसा खा पण रात्री जागा, रात्री जागा. असा टाईम तुमचा राहिलेला आहे. पण तुम्ही रात्री जागा किंवा दिवसा झोपा, किंवा दिवसा जागा किंवा रात्री झोपा, पण तुम्हाला खतम केल्याशिवाय राहणार नाही भारत. आम्ही भारताचे अवलादी आहोत. आम्ही सहन खूप केले आणि आमच्या पंतप्रधानांनी खूप सहन केलं. आता सहन करण्याचा टाईम नाही, आता फक्त लढण्याचा टाईम आहे आणि तुम्हाला संपवण्याचा टाईम आहे. जगाचा पाठिंबा आम्हाला भरपूर आहे. जग आमच्या पाठीशी आहे. आम्हाला हा व्हिडिओ जर पटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे हो, माझ्या पण अंगात राग येतो.
मला पण असं वाटतं की माझ्या बहिणीचा जो सिंदूर उद्ध्वस्त केला आणि जो भारतानं त्याला नाव दिलेलं आहे सिंदूर अटॅक, ज्या भारतीयवाले नवीन माझा व्हिडिओ पाहत असतील, महाराष्ट्रीयन व्हिडिओ पाहत असतील किंवा कुठेही पाहत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलसाठी सबस्क्राईब नका करू, पण माझ्या उद्ध्वस्त झालेल्या माझ्या बहिणीचा सिंदूर पुसलेल्या या बहिणीसाठी मात्र शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मात्र कमेंट करायचं विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कळवा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल मित्र हो. जय हिंद, जय भारत.